पुरंदर माळशिरस येथील 21 वर्षाच्या तरुणी नीलम महेंद्र गायकवाड हिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिच्या निर्घणपणानं हत्या करण्यात निराधामाला दिली पाहिजे, अशी मागणी भोर उपविभागी राजेंद्र सिंग गोर निवेदन पक्ष संघटनेच्या वतीनं लेखी निवेदन करण्यात आली। यावेळी रिपब्लिकन श्रमिक बिघडचे प्रदेश सरचिटणीस विष्णुदादा भोसले, बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील तात्या धिवार, परिवर्तन क्रांती संघटनेचे अमोल लोंढे, सामाजिक कार्यकर्ते आनंदराव, बहुजन हक्क परिषदेचे कैलास धिवार, भारतीय जनता पार्टीचे पक्षाचे नेते अमोल जगताप, प्रहार संघटनेचे नेते सुरेखा ढवळे, सामाजिक कार्यकर्ते छाया नानगुडे, राजेंद्र कसबे, संदेश सोनवणे, अविनाश भोसले, कैलास भोसले, माजी सरपंच सूरज ओचारे, संजय भोसले, पत्रकार अजीम आतार, योगेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी भोर उपविभागी पोलीस अधिकारी राजेंद्र सिंग गोर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की मय तरुणी हिचा हत्या करणारा नराधम अनिकेत जाधव फाशीची शिक्षा झाली पाहिजे। यासाठी पोलीस प्रशासनानं या गुन्ह्याचा तपास पक्षपातीपणानं करावा। आरोपींचे वडील विष्णू जाधव यांस या प्रकरणात करावे अशी केली आहे। मैत्रीत मयत पीडित तरुणी ही माळशिरस तालुका पुरंदर येथील रहिवासी असून अनुसूचित जाती। ती शिक्षणासाठी सासवड येथे येता तिला आरोपीने अनिकेत विष्णू जाधव राहणार माळशिरस बळजोरीने खानवडी येथील सौर ऊर्जा प्रकल्प या अजाद स्थळी अत्याचार करून तिचा खून करून आरोपीने जेजुरी पोलीस स्टेशन येथे हजर झाला आहे। पीडित मुलगी अनुसूचित वर्गातील आहे हे माहिती असूनही त्याने हे कृत्य केले आहे। सदर घटना त्यांच्या वडिलांचेही संबंध असण्याची शक्यता न करता येत नाही। पोलिसांनी न्याय अनुसंगाने करावा अशी मागणी दिली आहे। यावेळी विष्णुदादा भोसले व सुनील तात्या दिवार व अमोल लोंढे यांनी यावेळी बोलले। अनूत पिढीला माहीत, पिढीला नाही, नाही भेटला तर आम्ही तीव्र आंदोलन करू, अशी माहिती यांनी देण्यात आली आहे। मी आपले घेऊन आले आहे माय मराठी न्यूज। नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात माय मराठी न्यूज चॅनल। छायाताई नानगुडे। 1 एप्रिल 2026 रोजी माळशिरस गावामधील 21 वर्षीय तरुणी नीलम महेंद्र गायकवाड हिच्यावर अतिप्रसंग करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला। या घटनेने नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये या घटनेचं तोंड पसरलेलं असून सर्व स्तरातून या घटनेचा जाहीर निषेध होत आहे। आज पुरंदर तालुक्यातील विविध संघटनेच्या माध्यमातून भोर उपविभागीय अधिकारी तथा DYSP साहेब राजेंद्र गोर साहेब यांना विविध पक्ष संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन देऊन या सर्व प्रकाराची निपक्षपणे चौकशी करून संबंधित आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी। त्याचबरोबर या कुटुंबाची आजपर्यंतची पार्श्वभूमी पाहिली तर त्यांची पार्श्वभूमी हे गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे आणि म्हणून या गुन्ह्यामध्ये या सर्व कुटुंबाला त्या ठिकाणी सहआरोपी करावे आणि त्याचप्रमाणे या घटनेवर जर आपण प्रकाश झोत टाकला तर ही घटना हा पूर्वनियोजित कट असून आरोपींनी त्या ठिकाणी संबंधित मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून करून सासवड पोलीस स्टेशनला हजर होण्यापेक्षा किंवा पळून जाण्यापेक्षा
जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला आलेला आता प्रसारमाध्यमातून जी माहिती बरोबरची चर्चा केली त्या चर्चेतून ही माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे. खरं तर काल बाळशिरस गावाने संपूर्ण गाव बंद ठेवून या घटनेचा निषेध केलेला आहे आणि एका कुटुंबामुळं आपलं जर गाव बदनाम होत असेल, सामाजिक सलोखा बिघडत असेल तर त्या ठिकाणी त्या कुटुंबाला या गावात राहण्याचा अधिकार नाही, अशा प्रकारची मागणी देखील ग्रामस्थांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेली समाज माध्यमातून आपण पाहतो. आज संपूर्ण महाराष्ट्र त्या घटनेने हळहळत आहे. अनेक ठिकाणावरून फोन येत आहे, परंतु पोलीस प्रशासन योग्य प्रकारे तपास करत आहे. या पद्धतीचं सांगून आम्ही आंदोलन टाळत आहोत. कारण कायदा सुव्यवस्था आम्हाला बिघडवायचा नाही. ज्याप्रमाणे त्यांची तलवार देखील आम्हाला चालवता येते, त्यामुळं आरोपीचे वडील हे कितीही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असले तर त्यांना जर त्याच पद्धतीचं उत्तर अपेक्षित असेल तर ते उत्तर देण्याची क्षमतासुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं आणि छत्रपती शिवरायांच्या विचारानं आम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहे. अधिक बोलणार नाही, परंतु माननीय DYSP साहेबांना सर्वच निपक्षपाती चौकशी करून संबंधित आरोपीला फाशीची शिक्षा मिळेल अशा प्रकारची तपास यंत्रणा त्या ठिकाणी राबवावी आणि या ठिकाणी ते जे कुटुंब आहे त्यांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी पार्श्वभूमीची आहे. त्यामुळं या खटल्यामध्ये त्या सर्वांना सहआरोपी करून निपक्षपातीपणे या घटनेची चौकशी करावी. अन्यथा या ठिकाणी पुरंदर तालुक्यामध्ये महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्ष असतील, सामाजिक संघटना असतील, या सर्वांच्या माध्यमातून तीव्र असं आंदोलन छेडण्याची वेळ माननीय पोलीस प्रशासनाने आमच्यावर येऊ देऊ नये एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आणि या घटनेचा पुन्हा एकदा सर्वच सामाजिक संघटनेच्या वतीनं, राजकीय पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करून थांबतो. पुरंदर माळशिरस येथील 21 वर्षाच्या तरुणी नीलम महेंद्र गायकवाड हिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिच्या निर्घणपणानं हत्या करण्यात निराधामाला दिली पाहिजे, अशी मागणी भोर उपविभागी राजेंद्र सिंग गोर निवेदन पक्ष संघटनेच्या वतीनं लेखी निवेदन करण्यात आली. यावेळी रिपब्लिकन श्रमिक बिघडचे प्रदेश सरचिटणीस विष्णूदादा भोसले, बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील तात्या धिवार, परिवर्तन क्रांती संघटनेचे अमोल लोंढे, सामाजिक कार्यकर्ते आनंदराव, बहुजन हक्क परिषदेचे कैलास धिवार, भारतीय जनता पार्टीचे पक्षाचे नेते अमोल जगताप, प्रहार संघटनेचे नेते सुरेखा ढवळे, सामाजिक कार्यकर्ते छाया नानगुडे, राजेंद्र कसबे, संदेश सोनवणे, अविनाश भोसले, कैलास भोसले, माजी सरपंच सूरज ओचारे, संजय भोसले, पत्रकार अजिम आतार, योगेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भोर उपविभागी पोलीस अधिकारी राजेंद्र सिंग गोर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की मय तरुणी हिचा हत्या करणारा नराधम अनिकेत जाधव फाशीची शिक्षा झाली पाहिजे. यासाठी पोलीस प्रशासनानं या गुन्ह्याचा तपास पक्षपातीपणानं करावा. आरोपींचे वडील विष्णू जाधव यांस या प्रकरणात करावे अशी केली आहे. मैत्रीत मयत पीडित तरुणी ही माळशिरस तालुका पुरंदर येथील रहिवासी असून अनुसूचित जाती. ती शिक्षणासाठी सासवड येथे येता तिला आरोपीने अनिकेत विष्णू जाधव राहणार माळशिरस बळजोरीने खानवडी येथील सौर ऊर्जा प्रकल्प या अजाद स्थळी अत्याचार करून तिचा खून करून आरोपीने जेजुरी पोलीस स्टेशन येथे हजर झाला आहे. पीडित मुलगी अनुसूचित वर्गातील आहे हे माहिती असूनही त्याने हे कृत्य केले आहे. सदर घटना त्यांच्या वडिलांचेही संबंध असण्याची शक्यता न करता येत नाही.
पोलिसांनी न्याय अनुसंगाने करावा अशी मागणी दिली आहे. यावेळी विष्णूदादा भोसले व सुनील तात्या दिवार व अमोल लोंढे यांनी यावेळी बोलले. अनूत पिढीला माहीत, पिढीला नाही. नाही भेटला तर आम्ही तीव्र आंदोलन करू, अशी माहिती यांनी देण्यात आली आहे. मी आपले घेऊन आले आहे माय मराठी न्यूज. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात माय मराठी न्यूज चॅनल. छायाताई नानगुडे. सासवड या ठिकाणी सर्व संघटनेच्या वतीनं पोलीस उपअधीक्षक गौरसाहेब यांना सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं एक निवेदन देण्यासाठी इथं आलो. खरं तर काही 1-2 दिवसापूर्वी या पुरंदर नगरीमध्ये, तसं पुरंदर नगरीचा इतिहास पाहिला तर ही नगरी क्रांतीवीरांची नगरी आहे आणि अशा शूरांच्या, वीरांच्या आणि क्रांतिकारकांच्या भूमीमध्ये फक्त पुरंदर तालुक्यालाच नव्हे तर संबंध महाराष्ट्राला काळिंबा फासणारी एक घटना घडली. या घटनेने सर्व महाराष्ट्रामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आपण पाहिलं असेल, गायकवाड परिवारातील नीलम नावाच्या मुलीवर, 21 वर्षीय मुलीवर तिला प्रेमाचा फासा टाकून, तिला फसवून, तिच्यावर वारंवार अत्याचार करून 2-3 दिवसापूर्वी तिचं निर्घृण हत्या करण्यात आली. तो आरोपी म्हणजे अनिकेत विष्णू जाधव. आपण जर त्याची पार्श्वभूमी पाहिली तर हा अनिकेत जाधव हा पेशावर गुन्हेगार आहे. आपण येवत पोलीस स्टेशन असेल किंवा संबंधित तिथल्या परिसरातल्या पोलीस स्टेशनवर त्याचं रेकॉर्ड पाहिलं तर तो रेकॉर्डवरचा गुन्हेगाराच्यावर दाखल आहे. आणि इतके मोठे गंभीर गुन्हे दाखल असताना सुद्धा हा व्यक्ती खून करतोय आणि खून केल्यानंतर स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर होतोय. आणि मला वाटतं जेजुरीचे पोलीस मात्र सांगतात की आम्ही त्याला अटक केली. आता हे शिक्षा झालीच पाहिजे. आणि जर फाशीची शिक्षा झाली नाही आणि तो जर बेलवर बाहेर जर आला तर समाजाच्या भावना इतक्या दुखावलेल्या आहेत की समाज आता कायदा हातात घेतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि जर काय घटना घडल्या तर ह्याला फक्त आणि फक्त पोलीस जबाबदार राहतील. म्हणून आमची पोलिसांना प्रेमपूर्वक एक आव्हान आहे, सूचना आहे की आपण या आणि त्याला फाशीची शिक्षा कशी होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सह आरोपी म्हणून त्याचे वडील आहेत का ते 100% आहे, 200% आहेत. त्याला बगल देण्याचा प्रयत्न कुणीच केला नाही पाहिजे. पोलिसांनी कसल्या की त्याच्या वडिलांचे सुद्धा कॉल डिटेल चेक करा. तो जेजुरी पोलीस प्रशासनाने प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मी सांगतो. मी परिवर्तन क्रांती सेनेचा संस्थापक अध्यक्ष या नात्यानं या गोष्टीच्या मुळापर्यंत जाणार आहे. या ठिकाणी मी सोडणार नाही कुणाला. आरोपी किती मोठा आणि किती मदवस्त असेल. मला कळालं की विष्णू जाधवचे फार लागेबंदे लाईव्हच्या माध्यमातून सांगतोय. आरामखोर विष्णू, तुझ्या जर पोराला इतकी हौस आहे खून खराबे करण्याची तर तुमच्यात जर दम असेल तर येऊन मनगटाला मनगट लावा. हरामखोरांना तुम्हाला तुमची अवकात दाखवून देऊ. आम्ही संविधानाच्या पद्धतीने चालतो, बाबासाहेबांच्या तत्वावर चालतो. म्हणून आम्ही काही शंडाची अवलाद नाही, लक्षात ठेवायचं. आणि मी पोलीस प्रशासनाला त्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करा. नाही तर येणाऱ्या काळात परिवर्तन क्रांती सेनेच्या माध्यमातून आणि तमाम सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून तीव्र असं आंदोलन करण्यात येईल. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. या ठिकाणी माळशिरस या गावातील एक प्रौढ तरुणी नीलम महेंद्र गायकवाड हिचा गळा आवळून एका नराधमाने, ज्याचं नाव आहे अनिकेत विष्णू जाधव, या नराधमाने अतिशय निगरूनपणे खानवडी येथे जो सौर प्लांटचा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये त्याची दादा अतिशय निगरूनपणे त्याने तिची हत्या केली. तिची हत्या केल्यानंतर हा इसम
हा नराधम जेजुरी पोलीस स्टेशनला जाऊन हजर होतो आणि जेजुरी पोलीस स्टेशनला हजर झाल्यानंतर तिथले संबंधित पोलीस यंत्रणा, तिथले PI त्याला घेऊन घटनास्थळी येतात आणि घटनास्थळी आल्यानंतर संबंधित युवतीला सासवड येथील रुग्णालयामध्ये घेऊन येतात. ही मुलगी कॉलेजमधून हा घेऊन गेला, किती वाजता घेऊन गेला, तिथं कधी नेली, कधी तिला मारली, त्याच्यानंतर तो किती वेळ त्या प्रेताशी काय करत होता, म्हणजे ही निश्चितच महाराष्ट्राला नव्हे संपूर्ण भारत देशाला काळिंबा फासणारी घटना आहे दादा. ही विकृतीची प्रचंड मोठी विकृती आहे, इतकंही सोपा विषय नाही. याच्यामध्ये या घटनेच्या मुळाशी गेलं तर थंड डोक्याने केलेला हा एक खून आहे असं मला वाटतं. या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटनांनी या ठिकाणी येऊन पोलीस स्टेशनला, या पोलीस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी जे गौर साहेब आहेत DYSP, त्यांना आपण निवेदन दिलेलं आहे. निवेदनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना हे सांगितलेलं आहे की आमच्या भावना तीव्र आहेत, महाराष्ट्रभर याचं लोन पोचलेलं आहे. तुम्ही आरोपीला अटक केली नाही तर आरोपी स्वतःहून तुमच्या तिथं हजर झाला. काही प्रसारमाध्यमांना माझी विनंती आहे की चुकीच्या पद्धतीच्या बातम्या छापू नका. जर आरोपी स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर झाला असेल तर तातडीने आणि वेगाने कारवाई करून पोलिसांनी त्यांना अटक केलं असं अजिबात म्हणू नका. कारण तुम्ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे, तुम्ही जनसामान्य सर्वसामान्य लोकांचा चौथा आधारस्तंभ आहे. म्हणून माझं सांगणे जे आहे ते स्पष्टपणे तुम्ही लिहा, त्याच्यामध्ये मांडा. कुठल्या तरी एका दैनिकामध्ये मी वाचलं की पोलिसांनी तातडीने आणि वेगाने कारवाई करून त्या आरोपीला, अरे आरोपीच तिथं जाऊन हजर झाला तर तुम्ही पोलिसांनी अटक करायचा प्रश्न काय येतो? पोलिसांनी त्याला पकडलं तिथं आणि तिथून येऊन शहानिशा करून ते प्रेत ताब्यात घेऊन नंतर पुढची कारवाई सुरू झाली. दुसरा विषय असा आहे की या आरोपीचे जे वडील आहेत, या आरोपीचे वडील जे आहेत विष्णू जाधव, यांच्यावर यापूर्वी MPD अंतर्गत कारवाई झाली होती, मोका अंतर्गत. म्हणजे निश्चितच हे कुटुंब गुन्हेगारी पार्श्वभूमीचं आहे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचं असणारं हे कुटुंब. म्हणून आमच्या सर्वांना संशय आहे की हा पोरगा जेजुरी पोलीस स्टेशनलाच हजर का झाला. म्हणजे जेजुरी पोलीस स्टेशनला हजर झाला याचा अर्थ आताही त्या विष्णू जाधवचे अमोलदादा परमिट रूम चालू आहे आणि परमिट रूममध्ये अवैध दारू विक्री आहे. नुसती परमिट रूमला जे मान्यताप्राप्त दारू आहे तीच विकली जात नाही आता तिथं, तर इतरही हातभट्टीपासून बाकीचे दारू विकले जात असतील आणि तिथले हप्ते तिथल्या जेजुरी पोलीस स्टेशनला निश्चितच मिळत असतील. नक्कीच. त्याच्याशिवाय कोणाच्या तरी आशीर्वादाशिवाय हा प्रकार घडलेला नाही. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की संबंधित पोलिसांचे जे कॉल डिटेल्स आहेत त्यापूर्वीचे, म्हणजे पोलीस एक्साईजवाल्यांचे जे अधिकारी कर्मचारी असतील दादा, त्यांचे सुद्धा कॉल डिटेल्स चेक केले पाहिजेत आणि यांना तर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. मुलाच्या वडिलांना तर सहआरोपी केलाच पाहिजे. परंतु या प्रकरणामध्ये इतरही आणि कोणी असतील त्या सगळ्यांवर आरोपी म्हणून त्यांना अटक करून त्यांनाही फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवावी आणि निपक्षपातीपणे याची सगळी कारवाई करून त्या कुटुंबाला, आता त्या पीडित कुटुंबाच्या बद्दल सांगतो, गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी त्या मुलीची आई सुद्धा वारलेली आहे. आता ही मुलगी मिली, आता त्या घरामध्ये फक्त तो मुलगा आणि तिचा बाप, तिचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे. उद्या त्या दोघांना भाकर तुकडा कोण करून घालणार? आपण आता सांत्वन करू, आपण आता लाईव्हच्या माध्यमातून बोलू, परंतु जे भोगायचे दादा ते प्रत्यक्ष त्या कुटुंबाला भोगायचे. म्हणून माझी अशी मागणी आहे, त्या कुटुंबाचं लवकरात लवकर पुनर्वसन करण्यात यावं. जो आता नवीन GR आलाय, जे आता साहेबांशी आपली चर्चा झाली, की त्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी दिली जाईल. नोकरी देऊन हा प्रश्न भागणार नाही, हे दुःख हे दुःख मिटणार नाही, परंतु त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे आणि लवकरात लवकर तिथल्या एका मुलाला सरकारी नोकरी दिली पाहिजे. म्हणजे मुलाला, वडिलांचं तर वय झालं, मुलगा अजून म्हणजे शिकतोय, त्याला सरकारी नोकरी देऊन त्यांचं कुटुंबाचं व्यवस्थापन केलं पाहिजे, अशी माझी आमच्या सर्वांच्या वतीनं मागणी आहे. आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि या प्रकरणामध्ये जे गुन्हेगार सामील असतील त्या सर्वांवर कारवाई करावी. दुसरा विषय असा आहे, माळशिरस ग्रामस्थ सुद्धा आक्रमक आहेत.
माळशिरस ग्रामस्थांना सुद्धा या बाबतीत प्रचंड त्रास आहे आणि सर्व गावाच्या शांततेचा, पुरंदर तालुक्याच्या शांततेचा आणि सुलभतेचा विचार करून पोलिसांनी कारवाई करावी अशी मी या आपल्या सर्वांच्या वतीनं बहुजन हक्क परिषदेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने आणि जे संघटना सहभागी झाले त्या सर्व संघटनांच्या वतीनं मी नम्र असं निवेदन करतो, विनंती करतो, जर तपास योग्य दिशेने झाला नाही तर याचं लोन महाराष्ट्रभर पसरेल आणि त्याची सर्वच जबाबदारी पोलीस प्रशासनावर राहील आणि मी या ठिकाणी थांबतो.